नमस्कार मंडळी, आपण आहोत झी नाट्य गौरव 2024च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत मोहित टाकळकर, ज्यांना आत्ताच अवॉर्ड मिळालेला आहे प्रायोगिक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रायोगिक नाटक घंटा 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 घंटा. बरोबर ना? येस सर, आम्हाला हे नाटक बघायचं. आम्ही मुंबईत राहतो, कधी बघायला मिळणार आम्हाला हे नाटक? ललित प्रभाकरांचं नाटक. नाही, लवकरच मुंबईमध्ये लवकरच प्रयोग आहे आणि मी तुम्हाला कळवीन. आत्ता फॉर्च्युनेटली आम्ही मराठी नाटक आहे, पण ते आत्ता केरळला होतं, आता दिल्लीला आहे, बँगलोरला झालं. तर हाही एक प्रवास चालू आहे, पण मुंबईत लवकरच. जरा जरा लांबचा करा ना प्रवास. दिल्ली वगैरे तर जवळ आहे ना सर, मुंबईत या थोडंसं. आणि सर सांगा ना, हे नाटक का करावं असं वाटलं? नाही, मला वाटतं महत्त्वाचं नाटक आहे, आत्ताच्या परिस्थितीवर भाष्य करतं. आणि प्रायोगिक ही एक अशी जागा आहे की जिथे आपण थोडंसं एक पाऊल पुढे टाकून थोडंसं म्हणू शकतो, बोलू शकतो. आणि ती जागा वापराविषयी वाटली. आणि ललित मल्लिकासारखे नट मिळाले, एक चांगली टीम मिळाली, तर त्यामुळे ते धाडस आलं की आता आपण एक नाटक करू. सर खूप अभिनंदन. आणि थोडंसं नाटकाबद्दल सांगा ना प्रेक्षकांना. एक विचित्र कायदा, कपोलकल्पित अशी गोष्ट आहे, पण विचित्र कायदा तयार होतो की सरकार असा नियम काढतं की 140 शब्दातच दररोज आपण फक्त बोलू शकतो. आणि त्यानंतर आदित्य आणि फिरोजा या एका जोडप्याचं हे नाटक आहे की त्यांची काय तारांबळ उडते, त्यांचे आपापसातले वाद, पॉलिटिकल आयडिओलॉजीज कुठे समोरासमोर उभे राहतात आणि ते कसं या सगळ्यातून वाट काढतात, नॅव्हिगेट करतात, असं हे नाटक आहे. ही कल्पनाच, खरं मी निरंजन सरांबरोबर आता गप्पा मारत होते आणि ही कल्पनाच किती छान आहे की मी आणि माझा नवरा मी विचारत 140 शब्द, माझेच 2000 शब्द म्हणजे पुरणार नाहीत, तर तो झाला तर बोलायला चान्सच नाही. खूप सुंदर आहे कल्पना. आणि खरंच सगळ्यांनी प्रायोगिक नाटक आहे तरीही बघा. आणि ललित प्रभाकर आहेतच नाटकामध्ये. येस सर, खूप शुभेच्छा तुम्हाला नाटकासाठी. आणि मुंबईत कधी येणार? मुंबईत नक्कीच. आता झीनी हा शाबासकी दिलेली आहे, तर त्याच्या जोरावर आम्ही लवकरच मुंबईत प्रयोग करू. असं ही खुशखबर आहे मोठी. आणि सगळीकडे भरपूर प्रयोग लागू दे, 100-500 प्रयोग होऊ दे त्या नाटकाचे. हीच मी शुभेच्छा व्यक्त करते तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सर.